नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज ना तुमच्याबरोबर मी माझं सकाळचं रुटीन शेअर करणार आहे आणि हे अगदी धावपळीचं नाही आहे. आज थोडंसं निवांत होतं, म्हणजे खूप जास्त मला टिफिनचं टेन्शन नव्हतं. आज टिफिन करायचं आहे, पण जसं वन पॉट मील म्हणतो ना तसं काहीसं होतं. तर आज थोडंसं रिलॅक्स असणार आहे. तर म्हटलं चला आज व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करू, कारण बरेच दिवस झाले हा व्हिडिओ मी शेअर केला नव्हता. तर माझी म्हणजे जाग मला येते. माझ्याकडे अलाराम असतोच लावलेला, पण तरी पण तो नाही लावला ना तरी मला जाग 5-5:30च्या आसपास येते. तर सर्वात आधी मी फ्रेश झाली, ब्रश केलं, फ्रेश झाली, थोडंसं तोंडावर थंड पाणी मारलं, त्याच्याने झोप पटकन उडून जाते. आणि आता किचनमध्ये आली आहे. तर सर्वात आधी माझं काम असतं ते किचन नॅपकिन्स चेंज करायचं, त्याच्याशिवाय माझं काम होत नाही. तर ना इथे मी थोडीशी कन्फ्यूजच झाली की मी कुठला नॅपकिन वापरू. काल मी कुठला वापरलेला, मग हा वापरू की नको हा, असं माझं थोडंसं झालेलं. मग मी नंतर म्हटलं, म्हणजे कधी कधी काय होतं ना, मला पण असं वाटतं की घाई गडबडीत ना एकदम पूर्ण वाईट असतील ना तर थोडेसे खराब होतात लवकर. मग त्याच्यामुळे मग मी पण थोडासा विचार करून ते किचन नॅपकिन्स चूज करते. पण शक्यतो माझ्याकडे जेवढे नॅपकिन्स आहेत ते पूर्णपणे असे वाईटच आहेत. म्हणजे अगोदर मी वापरायचे ते असे थोडेसे ऑफ व्हाईट आहेत, पण ते आता थोडेसे बऱ्यापैकी डल झालेले आहेत. पण IKEAमधले जे आहेत ना त्याची क्वालिटी खरंच खूप चांगली आहे आणि मी ते बऱ्याच दिवसांपासून, बऱ्याच महिन्यांपासून ते वापरते. तर ना आता मशीन लावून घ्यायचे. तर सचिन जिमला गेला ऑलरेडी, त्याची सकाळ लवकरच होऊन जाते. त्याला जिमचं खूप पॅशन आहे, त्याला खूप म्हणजे त्याला ती आवड आहे. तर तो आता उन्हाळा चालू झाला आहे म्हणून मग तो सकाळीच गेला आता जिमसाठी. मशीन त्याने रेडी करून ठेवलेली, मग रेडी म्हणजे फक्त कपडे जे होते ते आतमध्ये टाकून ठेवलेले त्याने जाता जाता. मग मी आता त्याच्यामध्ये लिक्विड ठेवते, म्हणजे टाकणार आहे आणि मशीन ऑन करून घेणार आहे. म्हणजे माझी निघेपर्यंत 1-1.25 तासात आपली ही मशीन होऊन जाईल. आणि मग नंतरचं जे काम असतं ते थोडंफार तो मला हेल्प करतो. त्याच्यामुळे मग ते कपडे संध्याकाळपर्यंत सुकून जातात. संध्याकाळसाठी मग राहत नाही, कारण संध्याकाळी जर मशीन लावायचं म्हटलं ना तर रात्री मग ते 1-1.5 तास लागतो मशीनला, मग त्याच्यामध्ये वेळ जातो. आता माझ्या रुटीनमध्ये असं खूप जास्त चेंजेस मी अजून केलेले नाही आहेत. तर सर्वात आधी मी ना फक्त गरम पाणी पिणार आहे, कोमट पाणी. आणि मी सध्या जे काही ड्रायफ्रूट्स किंवा जे बदाम वगैरे ते थोडे दिवस आता बंद केलेलं आहे. आता मी गरमी जशी चालू होईल, तुम्हाला माहिती आहे मी गुलकंद आणि काळ्या मनुका या माझ्या रोज सकाळच्या डाएटमध्ये असतात ठरलेलं. आता सध्या मी गरम पाणी, एक दिवस नॉर्मल गरम पाणी घेते, कधीतरी ते तुपातनं, म्हणजे 1 ग्लासमध्ये मी तूप टाकते आणि मग ते पाणी घेते. तर आता सचिन जिमला गेलं आहे, तर त्याला आल्यावर काहीतरी नाश्ता हवा पहिला, म्हणून त्याच्यासाठी मिल्कशेक म्हणा किंवा स्मूथी असं काहीतरी करायचं ठरवलं आहे. तर फ्रूट्समध्ये बघितलं तर माझ्याकडे चिक्कू अवेलेबल होते, तर म्हणून मी इथे चिक्कू काढलेत त्याच्यासाठी. आणि मला ऑफिसला घेऊन जाण्यासाठी मी एक पेरू काढून ठेवलं आहे. पेरू मला खूप जास्त आवडतात, पेरू म्हणा किंवा त्याचबरोबर संत्री म्हणा, खूप जास्त आवडतात. तर ते काढून ठेवलं. आणि ना आता ही माझी डायरी जी मी रात्री वरतीच ठेवलेली असते ती आता वरती काढून ठेवली, कारण नंतर मला ना ती बॅगेत भरायची, कारण मग मी विसरून गेली ना तर बॅगेतनं घेऊन जाणं होत नाही माझं, म्हणून मग मी ती वरती काढून ठेवली. थोडासा वेळ, एक 5-7 मिनटं 10 मिनटं स्वतःसाठी देते, पाणी पिते, थोडासा विचार करते की आजच्या दिवसभरात काय काय करायचं आहे, कसं कसं करायचं आहे, असं सगळ्या डोक्यात विचार चालू असतो. आणि ते करेपर्यंत मी या 10 मिनटातनं अगदी रिलॅक्स होऊन जाते. आता किचनमध्ये आली आहे. तशी तर मी फळं जेव्हा मार्केटमधनं आणते ना तेव्हाच मी ती वॉश करून सुकवून ठेवते, पण आता 2 दिवस झाले आहेत म्हणून ती परत धुवून घेतली. आणि आता आपण करणार आहोत स्मूथी. तर स्मूथी बनवण्यासाठी मी काय वापरते किंवा कशा पद्धतीने स्मूथी करते ते आज दाखवते तुम्हाला. आहे अगारोचा पोर्टेबल स्मूथी ब्लेंडर. याची कॅपॅसिटी म्हणाल तर 450 ml ची आहे. मटेरियल हे ग्लास मटेरियल आहे, BPA फ्री आहे. आणि याच्यामध्ये जे ब्लेड्स आहेत ते स्टेनलेस स्टील पासून बनलेले आहेत. इथे एक बटन दिलेलं आहे, जर तुमचं हे लीड प्रॉपर नसेल तर हे रेड लाईट इथे ब्लिंक होते. जेव्हा तुमचं हे बटन प्रॉपर बंद होणार तेव्हा ही अशी व्हाईट लाईट ऑन होते, म्हणजे हे एक चांगला सिग्नल देत असतं की तुम्ही प्रॉपर बंद केलेला आहे की नाही. इथे एक पॉवर केबलसाठी बटन दिलेलं आहे की ज्याच्याने तुम्ही हे मशीन आहे ते प्रॉपर चार्ज करू शकता आणि यूज करू शकता. हे एवढं हँडी आहे, तुम्ही कुठेही यूज करू शकता, म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये, ऑफिसमध्ये कुठेही तुम्ही याचा यूज करू शकता. याच्यावरती एक झाकण दिलेलं आहे ज्याच्याने तुम्हाला हे डायरेक्ट ग्लासमध्ये ओतायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही हे पिऊ देखील शकता आणि वॉश करणं देखील खूप इझी आहे. मला जेव्हा जेव्हा घाई असते तेव्हा मी हेच वापरते. याची कॅपॅसिटी 450 ml आहे. जर तुम्ही याची पॉवर म्हणाल तर 126 वोल्टचं हे आहे आणि 16,500 RPMच्या स्पीडवर हे मिनिटाला फिरतं.
तर चला बघूया याच्यात स्मूथी किती पटकन बनते ती. तर स्मूथी किंवा मिल्कशेक तयार करण्यासाठी इथे मी 2 चिक्कू घेतलेले आहेत. चिक्कू सोलून घेतलेत. ॲक्च्युली चिक्कू सोलून घेऊ नये कधी, पण मी घेतलेले आहेत आता. चिक्कू किंवा कुठलंही फळ म्हणा, जेवढं सालासकट खाता येईल तेवढं चांगलं. पण मी ते सोलून कापून घेतलेले आहेत. मी घरीच बनवलेली 1 चमचा प्रोटीन पावडर याच्यामध्ये ॲड करणार आहे. मध ऑप्शनल आहे, मी कधी कधी वापरते, कधी कधी नाही वापरत. आणि 1 छोटा ग्लास मी याच्यामध्ये दूध घेतलं आहे. हे सगळं मिक्स करण्यासाठी आपल्याला आता वरतीन झाकण लावून घ्यायचं आहे. लीड बंद करून घ्यायची. बटन 1 मिनिटासाठी होल्ड करायचं. हे 45 डिग्रीला खाली थोडंसं टिल्ट करायचं आणि त्याच्यामुळे काय होतं ना, आपली स्मूथी ब्लेंड होण्यासाठी लवकर छान मदत होते आणि हार्डली 1 मिनिटात आपली ही स्मूथी किंवा मिल्कशेक तयार झालेला आहे बघा. आणि तुम्ही बघू शकता अगदी थिक जशी पाहिजे, जशी बाहेर मिळते तशी छान झालेली आहे ही स्मूथी तयार. तर आता फायनली आपला हा मिल्कशेक तयार झालेला आहे. हे झालं सचिनसाठी. माझ्यासाठी तर तो मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की मी नारळ पाणी सुरू केलं आहे म्हणून. तर आता हे क्लीन करण्यासाठी मी काय करणार आहे, याच्यामध्ये असं थोडंसं पाणी टाकणार आहे. हे डायरेक्ट नळाखाली वॉश करायचं नाही आहे, कारण ही मोटर आपल्याला भिजवायची नाही आहे. हे जस्ट मी बंद केलं आहे, फोल्ड केलं आहे आणि छानपैकी असं थोडंसं मिक्स करून घेतलं आहे. म्हणजे याच्यात जे काही आहे ते छान क्लीन झालेलं आहे बघा. नंतर मग तुम्ही हे नॉर्मल स्क्रबने नळाखाली वॉश करू शकता. आता हे पाणी मी ओतून घेतलं आहे. परत सेम प्रोसेस मी रिपीट केलेलं आहे. परत एकदा पाणी घेऊन ते ब्लेंड करून परत ओतून घेतलेलं आहे. नॉर्मल स्क्रबने म्हणजे सॉफ्ट स्क्रबने हे आपण घासून घेऊ शकतो आणि मग हे तुम्हाला सुकवून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही मशीन म्हणाल तर ती डायरेक्ट नळाखाली धुवायची नाही, ती अशी एखाद्या कपड्याने तुम्ही व्यवस्थित नीट पुसून घ्यायचं आणि हे परत वापरू शकता. तर आता टिफिनची तयारी करायची आहे. सचिनचा तर टिफिन नाही आहे आज, तो ऑफिसला जाणार आहे, त्याला टिफिन नको आहे. माझ्यासाठी म्हणून मी म्हटलं माझ्यासाठी मग मी काय सगळं करत बसणार नाहीये. माझ्यासाठी फक्त मी विचार केला अप्पे करूया जे पटकन होतील. तर त्याच्यासाठी हे मसूर डाळीचे अप्पे जे भिजत घातलेलं पीठ छान आलंय. 2 दिवस झालेत पिठाला, मी म्हणजे वापरलंच नाहीये. आताच म्हटलं अप्प्यांसाठी काढून घेऊ. तर आता हे फ्रीजमधनं लगेच काढलेलं आहे, तर ते बाहेर काढून ठेवते आणि मग माझे अजून काही काही कामं आहेत ना ते पण तुम्हाला सांगते, कारण अंघोळ पण करून घ्यायचे. पण अंघोळीच्या आधी जी काही अजून कामं आहेत ती आज तुमच्याबरोबर शेअर करते. तर हे माझ्यापुरतं म्हणजे 2 भांडी मी लावून घेणार आहे. 12-13 अप्पे होतील, बस झाले तेवढे. आता ह्याच्यात थोडासा मी कांदा वगैरे जे काही असेल ते वापरणार आहे आणि बस माझं बॅटर तयार होईल. हे मी तसंच फ्रीजमध्ये ठेवून देते. तर आज हेअर वॉश करायचं आहे, तर थोडासा वेळ आहे. तर कारण म्हणजे मला बाकीची जी कामं आवरायची मी तुम्हाला म्हटलं, तर हेअर मास्क लावणार आहे आणि हा मी वापरते वाईल्डली प्युअरचा. थोडासा कॉस्टली आहे, म्हणजे 600 रुपीजला पडतो, पण हा खूप चालतो. इथे माझ्याकडे हा डवचा पण आहे, हा पण मी वापरते. पण हा जेव्हा निवांत असेल ना, अगदी संडे वगैरे, तेव्हा हा वापरते मी. पण बाकीच्या वेळेस ना मी हा वापरते. खरंच खूप छान आहे. लिंक मी शेअर करेन. आणि हा अप्लाय कसा करायचा ना, मी गेल्या वेळेस तुम्हाला सांगितलं नव्हता. तर अप्लाय करण्यासाठी हा अगदी स्काल्पला लावायचा नसतो, जस्ट खाली तुम्ही रूट्स इथे लावला ना, मी दाखवते. मी एकदाच काढून घेणार आहे. हा कोम करून घ्या तुम्ही. मी ऑलरेडी माझे काही गुंता वगैरे नाही आहेत, हेअर अगदी छोटे आहेत आणि सारखा सारखा हात नाही घालत मी त्याच्यात. एकदाच हात घालते आणि जेवढं पाहिजे मला लागणार आहे ना, मी तेवढंच काढून घेते. हे एवढंसं घेतलंय मी आणि हा साईडला ठेवणार. आणि हा आहे ना, हा खाली लावून घ्यायचा असा केसांना व्यवस्थित असा सगळीकडे लावून घ्यायचा. जे खूप वरती वरती लावू नका. जिथे तुम्हाला वाटतंय केस खूप फ्रीझी आहे थोडासा जास्त लावा. म्हणजे जेव्हा ट्रॅव्हल वगैरे खूप जास्त आपण बाईकवरनं वगैरे करत असतो किंवा उन्हात वगैरे जातो, आणि आता उन्हाळा वगैरे चालू आहे, होईलच, त्याच्यासाठी हा असं सगळीकडनं लावून घ्यायचा. आणि लावल्यानंतर आहे ना, तुम्ही जवळपास एक 20-25 मिनटं मी ठेवते. थोडंसं जास्त झालं तरी पण चालतं आणि स्काल्पला लागलं तरी तेवढं असं काही टेन्शन नसतं. आता हे बघा, माझे केस काही खूप जास्त असे दाट नाही आहेत, सगळे विरळच आहेत. त्याच्यामुळे हे जस्ट मी असं लावते आणि एक 20 ते 25 मिनटासाठी मी हे ठेवून देणार आहे. आणि खूप जास्त पण ड्राय नाही आहेत माझे केस खूप ऑइली आहेत. म्हणजे त्याला ऑइल जरी मी नाही लावलं ना, तरी ते 1-3 दिवसात लगेच ऑइली होऊन जातात. तर बस मी हा क्लिप लावून आता हे असेच ठेवून देणार आहे.
आणि आता हँड वॉश करून घेते आणि मला जी आता ऑफिसची रुटीनची कामं करायची, जे आवरायचे ते शेअर करते तुमच्याबरोबर. सचिनचा लॅपटॉप आहे इथे, जो मी कधी कधी वापरते माझ्या कामांसाठी. तर आता तो येईल, त्याला ऑफिसला जायची त्याची पण गडबड असते, तर त्याच्यासाठी त्याच्या बॅगेत वगैरे भरून ठेवते, म्हणजे त्याला पण इझी पडेल. कारण आमचं ठरलेलं असतं बऱ्याच वेळा, तू काही गोष्टी अशा असतात की जो मला माझ्या कामांमध्ये तो मदत करत असतो आणि मी पण त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मदत करत असते. जसं आता ही लॅपटॉपची बॅग आहे, किंवा त्याला काही स्नॅक्ससाठी वगैरे मला टिफिन भरायचा असतो, तो मी भरून वगैरे देईन. पाण्याची बॉटल असते, तरी पण त्याचा म्हणजे जरी टिफिन नसला ना तरी काही गोष्टी असतात ज्या त्याला कॅरी करायच्या असतात, तर ते मी आवरून घेते. आणि आता माझी बॅग भरायची आहे, म्हणजे मला चेंज करायची आहे आज बॅग, ती चेंज करून घेते पहिली. तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये ही पर्स बघताय माझी, तर ही पर्स मी एसबेडामधनं घेतलेली आहे, ऑफलाईन आहे. वेबसाईट एसबेडा खूप चांगला पॉप्युलर एक ब्रँड आहे. तुम्ही वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला खूप छान छान व्हरायटी मिळेल. थोडी कॉस्ट थोडीशी जास्त आहे, पण म्हणजे काय बोलतात ना, तुम्ही वर्षानुवर्ष ज्यांना म्हणजे असं कंटिन्यू वापरायची असेल, चांगल्या प्रॉडक्टमध्ये तुम्हाला एकदाच इन्व्हेस्ट करायचं असेल, तर एसबेडा ब्रँड खरंच खूप छान आहे. तर तीच आहे आणि ही पण एसबेडाचीच आहे. तर आता ही चेंज करायची आहे मला. आता येणाऱ्या ब्लॉगमधनं तुम्हाला थोडे दिवस ही बॅग माझी बघायला मिळेल. तर याच्यामध्ये काय नाही, याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त मी येते ते ट्रान्सफर करून ठेवणार आहे. सर्वात पहिली माझी डायरी, जी मला ट्रेनमध्ये वगैरे कधीतरी यूज होते, तर त्याच्यामध्ये एक पेन नेहमी असतं माझ्याकडे ठेवलेलं. आणि ही मी काल रात्री बनवून ठेवलेली, ज्याच्यामध्ये लिहिलं आहे लिंबू, मका, दूध वगैरे असं काय काय बऱ्याचशा गोष्टी लिहिल्या आहेत, ज्या मला आज संध्याकाळी येताना घेऊन यायच्या आहेत. तर त्या मी अशा वरती ठेवते, म्हणजे त्या माझ्या लक्षात राहतात. आणि आज ना थोडंसं तर म्हणजे गोंधळ नाही आहे टिफिनचा वगैरे, आणि आज काही खूप जास्त काही करायचं नाही, त्याच्यामुळे म्हणून म्हटलं हे आवरून घेऊ आपण. तर वॉलेट्स माझे 2च असतात, एक हे माझं लकी पाऊच आहे ते असतं, आणि हे एक पाऊच. बाकी असं काही खूप जास्त नाही. एअरपोर्ट असतात, ते मी फार कमी वापरते, पण कधीतरी ठेवते ट्रेनमध्ये वगैरे, कधीतरी यूज वगैरे करायला होतो म्हणून. बाकी असं काही खूप जास्त नाही. हा नॅपकिन आहे कालचा, तर हा आता चेंज करायला ठेवते. तर ही बॅग माझी तयार झालेली आहे. चला, तर आता ना माझं स्किन केअर करून घ्यायचं आहे. अंघोळ तर झाली आहे, पण स्वतःसाठी 10 मिनिटांनाही तुम्ही काढलीच पाहिजे. मी देखील वेळात वेळ काढून, म्हणजे कितीही घाई गडबड असली तरी सकाळची ही 10 मिनिटं मी माझ्या स्किन केअरसाठी देते. देवाकडची लाईट लावून घेतली आणि आमच्याकडे सकाळची कामं बऱ्यापैकी ना आमची ठरलेली असतात. तर आता सचिन येईलच थोड्या वेळात, मग त्याची अंघोळ वगैरे झाली की तो देवपूजा वगैरे आवरून घेतो. तोपर्यंत माझी किचनमधली पण कामं आवरून होतात. स्किन केअर तुम्ही करत नसाल, म्हणजे तेवढं असं करत नसाल तरी पण तुम्ही करा. याने स्वतःला जेव्हा आपण एक म्हणजे काय बोलतो, एक म्हणजे तुम्ही थोडासा जरी काही जे काही तुम्ही लावत असाल, म्हणजे मॉइश्चरायझर म्हणा किंवा क्रीम म्हणा किंवा जे काही पावडर, टिकली जे काही लावत असाल, थोडंसं रेडी झालं ना की स्वतःलाच खूप छान वाटतं सकाळी सकाळी. तुम्ही असं करत नसाल ना तर अगदी नक्की एकदा करून बघा. याने तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी अजून एक छान एनर्जी मिळते. माझ्या बाबतीत देखील असं होतं. आणि हे स्किन केअर रुटीन मी मी ठरवूनच गेल्या 6 महिन्यापासून फॉलो करते. मी याच्या आधी पण मी थोडा कंटाळा करायची, पण आता गेले 6-7 महिने तर मी हे फॉलो करते आणि त्याचा फायदा मलाच खूप जास्त होतोय. आणि काही गोष्टी आजच्या व्लॉगमधनं मी सगळ्याच गोष्टी अशा शेअर नाही केल्यात, कारण काय, मी याच्या आधी पण 3-4 वेळा असे व्हिडिओ तुमच्याबरोबर पोस्ट केले, ज्याच्यामध्ये मी माझं सकाळचं क्लिनिंग वगैरे जे काही असतं ते सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत. त्याच्यामुळे जेवढ्या जमतील तेवढ्याच गोष्टी मी आजच्या व्लॉगमधनं शेअर केलेल्या आहेत. जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ त्याचा बघायचा असेल तर एखाद्या व्लॉगमधनं मी नक्की शेअर करेन, पण तुम्ही कमेंट मात्र करा, तर मी नक्की ते शेअर करेन. मला देखील त्या गोष्टी शेअर करायला आवडतील. तर आता सचिन येईल तोपर्यंत आता माझा हा टिफिन पण रेडी होईल. तर आता हे अप्पे करायचे, तर त्याच्यासाठी मी बेसिकच जी माझी धणा, जिरा, बडीशेप आणि काळी मिरी अशी जी पावडर करून ठेवलेली असते ती मी 1 चमचा या बॅटरमध्ये टाकणार आहे. त्याचबरोबर थोडीशी काळी मिरी मी अजून टाकणार आहे. मीठ मी टाकणार नाही, कारण बॅटरमध्ये मीठ ऑलरेडी मी टाकलं आहे. आणि आता हे छान मिक्स करून अप्पे करून घेऊया आपण. अप्पे बनवायला सुरुवात करायच्या आधी म्हटलं, जो ड्रेस आज वेअर करायचा आहे तो काढून ठेवूया. आणि त्याचबरोबर केस पण ओले होते, नाहीतर जाईपर्यंत ना मग ते ड्रेसवर ना सगळं ओलं ओलं होऊन जातं, म्हणून ते केस थोडेसे ड्राय करून घेते. आणि मी जेव्हा वेळ असतो ना तेव्हा ड्रायरने वगैरे सुकवत नाही, नॉर्मल असेच ठेवते, म्हणजे ते आपण ऑफिसला जाईपर्यंत म्हणजे सुकून जातात आणि पोचेपर्यंत तो सुकवण्यात जातात. तर आता अप्पे करायला घेते.
आणि अप्पे मी ना यावेळेस जसं मी तुम्हाला आता म्हटलं ॲक्च्युली पहिलं माझं असं ठरलेलं व्हेजिटेबल्स वगैरे टाकून करू, पण नंतर मी विचार केला मीच एकटी खाणारी आहे तर मग कशाला त्याच्यामध्ये सगळं चॉपिंग वगैरे करू, म्हणून मी फक्त त्याच्यामध्ये धणाजिरा पावडर जी काही असते मिक्स तीच टाकली आणि 5 मिनटात तयार होतात. काही खूप जास्त वेळ लागत नाही अप्प्यांसाठी आणि सारखं बघत पण राहावं लागत नाही. तर आता अप्पे होत आहेत तोपर्यंत माझ्यासाठी मी पेरू पण कापून घेणार आहे. हा मी टिफिनमध्येच नेणार आहे. आत्ता माझा सकाळचा नाश्ता फक्त नारळ पाणी असणार आहे. आता मी काहीच करणार नाही आहे. तेवढाच नारळ पाणी पिऊन मग मी ऑफिसला जाणार आहे आणि ऑफिसमध्ये मग मी थोडा काहीतरी स्नॅक्स घेऊनच जाते. जसं आता हा पेरू आहे हा मी थोडासा एक पोचल्यानंतर वगैरे खाईन किंवा आता कुरमुऱ्याचा चिवडा पण केलेला आहे तो पण मी थोडासा नेते, म्हणजे ते पण स्नॅक्स होऊन जातं. आणि आता ही जी काही आहे बाकीची बेसिक तयारी आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे काही प्रोडक्ट्स आहेत ते मी वरती टॅग करते. ज्यांच्या लिंक्स अवेलेबल आहेत ते सगळे प्रोडक्ट मी टॅग करेन. ड्रेसच्या लिंक्स म्हणजे ज्या तुम्ही मला प्रत्येक शॉर्ट व्हिडिओमध्ये विचारत असता ते या ड्रेसची लिंक अवेलेबल आहे ती मी या व्हिडिओच्या खाली देईन आणि वरती प्रोडक्ट पण टॅग करेन. रिजनेबल रेंजमध्येच मी घेतलेले आहेत आणि आफ्टर वॉश म्हणजे छान रिव्ह्यू आहे याचा, म्हणजे श्रिंक वगैरे काही झालेलं नाही आहे, कलर पण गेलेला नाही आहे. आणि बाकीचे जे काही मेकअप प्रोडक्ट्स म्हणजे जर काही लिपस्टिक वगैरे म्हणाल तर ते पण मी वरती टॅग करते. याचा एक डिटेल व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ मी बनवलेला आहे आपल्या चॅनलवर, जो तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही ते नक्की बघा. आणि आता ऑफिसला जायची तयारी फायनली झाली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. अजून तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायला आवडतील आपल्या चॅनलवर ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.